तर नामांकन भरण्यासाठी या ठिकाणी माजी नगरसेवक भारतभाऊ चौधरी आपल्याबरोबर आहेत. नमस्कार. आपण फॉर्म भरला, बी फॉर्म भरला, तर कशी काय उत्साह आहे आणि काय प्रतिसाद आहे जनतेचा? नाही, जनतेचा प्रतिसाद आहे म्हणूनच 2 वेळा निवडून आलो. आणि आमचे कामं आहे, आम्ही हेच म्हणतो लोकांना की आमचे कामं पहा तर आम्हाला निवडून द्या, नाही तर वोटिंग करू नका. आमचे पुष्कळ कामं आहे, रात्रंदिवस आम्ही अहोरात्र करतो. कोणी फोनही केला तर फटकन चालला जातो, किती की रात्री बोलवलं तर. आणि कामामुळे लोक निवडून देते आम्हाला. आताच नुकता आपला पक्षप्रवेश झाला, तर सेनेवरती म्हणजे भारतभाऊ चौधरी शिवसेना हे एक जुनं समीकरण आहे अमरावतीमध्ये. बरोबर. तर हा जो पक्षप्रवेश होता याचं नेमकं काही महत्त्वाची कारणं काय होती? साहेब, आज मी यशोदानगरात शिवसेना जिवंत मी ठेवलेली आहे. शिवसेना मी आणलेली आहे यशोदानगर चौकात, नाही तर शिवसेना वगैरे काहीच नव्हतं. पण याला जिवंत ठेवासाठी मला काय काय पापड वेळा लागले असं माझं माहीत आहे. आणि खरं सांगतो तुम्हाला की मला एकनाथ शिंदे साहेबाचं इतकं स्वभाव आवडलं आणि त्याचे कामाची व्यक्ती आहे की मी उभाटाचा नगरसेवक असताना माझं एक काम होतं, त्यानं हात धरून अंदर नेलं आणि तिथूनच फोन लावला, आमचे शिवसेनेचे नगरसेवक आहे म्हणजे उभाटाचा असूनही त्यानं माझं काम केलं ना आणि माझं ऐकलं आणि त्यानं हात धरून नेलं. असा मुख्यमंत्री पाहिजे म्हणून मी उभाटा सोडून शिवसेनेत गेलो. आणि आणखी काय सांगता येईल आताच्या प्रभागातल्या? तसं तर आपण याआधी बरेचसे कामं केली आहे प्रभागात, परंतु आता अजून पेंडिंग काय काय वाटतं? पेंडिंग आहे कामं. आधी 5 वर्षाचं काळ असते तर 8 वर्ष झाले आणि एकही काम झालं नाही. कोणत्याच नगरसेवकाचं काम नाही झालं. याला फंडच भेटलं नाही तर काम कोण करणार आहे? 3 वर्षात तर रस्ते नाल्या खराब झालेच आहे ना. त्यानं हे पुलं गिलं हे ते रपटे गिपटे सगळं करायचं आहे. ते लय कामं आहे आधी पुष्कळ. मुख्य अजेंडा काय असणार आहे आता या इलेक्शनसाठी? कुठल्या मुद्द्यावर लढता इलेक्शन यावेळेस? आपण कामाच्या मुद्द्यावर आपण कामं केलेल्या आहे. आपल्यापाशी पावती आहे कामाची. याच्या पहिले कामं केल्या. माझी पत्नी नगरसेवक होती, मी नगरसेवक होतो आणि अधिक 3ऱ्या वेळेस उभा मी आणि कामाची पावती पब्लिक देते. तर हे होते माजी नगरसेवक भारतभाऊ चौधरी, ज्यांनी आता नामांकन दाखल केलं. आणखी उमेदवारांशी आपण या ठिकाणी बोलणार आहोत. राजापेठ झोनवरती आणखी एका उमेदवाराशी आपण बोलणार आहोत, ज्यांनी नुकतंच नामांकन दाखल केलेलं आहे. मॅडम, आपलं नाव सांगा. मी चारुशिला तेजस जामठे. मी प्रभाग 11 मधून नामांकन अर्ज सादर केलेला आहे. कुठल्या पार्टीकडून? मी शिवसेना शिंदे गट धनुष्यबाण. काय अजेंडा असणार आहे मुख्य आता या इलेक्शनसाठी? काय मुख्य कुठले अजेंडा मुद्दे घेऊन समोर आहेत? असणार आहे की रस्त्याचे, पुन्हा साफसफाई, हे सगळे मी त्याच्यामध्ये करणार आहे काम. प्रभागामध्ये मागील 8 वर्षापासून जे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक नव्हते, त्या अनुषंगाने जो अभाव आलेला आहे तो कशा यांनी लोकांपर्यंत त्यांच्या सुविधा भेटल्या पाहिजे. कारण सगळी जनता ही टॅक्सपेयर आहे आणि त्याच्या अनुषंगाने त्यांना त्या सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे. त्या यांनी तिथे आपण काम करू. सध्याच्या प्रभागातली स्थिती पाहता कुठल्या मुद्द्यावर काम होणं आवश्यक आहे असं आपल्याला वाटतं? बरेच मुद्द्यांवरती काम होणं अजूनही बाकी आहे. बरेचसे कामं झाले पण आहेत. आणि आता जसं गार्डन आहे, लोकांना सकाळचं हे करण्यासाठी योगा सेंटरची आवश्यकता आहे. त्याच्यानंतर आपल्या इथला जो स्वच्छताचा विषय आहे त्या स्वच्छतेच्या विषयावरती आहे. मागील आपल्याच चॅनलवरती स्वच्छताबाबतही आपण बातमी लावली होती. तर अशा सगळ्या यांनी प्रभागामध्ये काम करणं एक चांगलं हे राहील. प्रशासकीय राज आतापर्यंत होतं, प्रशासन होतं, बऱ्याचशा दीर्घ कालावधीनंतर आता इलेक्शन होत आहे. तर प्रशासकीय राजमध्ये पब्लिक सॅटिस्फाईड होती वाटतं आपल्याला? नाही, पब्लिक सॅटिस्फाईड नव्हती. कारण शेवटी कसं आहे, कोणाला संपर्क करायचा हे जनतेला कळत नाही. जोपर्यंत त्यांच्या मधातला व्यक्ती, त्यांचं प्रतिनिधित्व करणारा व्यक्ती, त्यांचा सेवक जोपर्यंत त्यांच्यासोबत नसतो तोपर्यंत त्यांना प्रशासन काही मदत करत नाही. कारण शेवटी जनतेचा आवाज उचलण्यासाठीच हे लोकशाहीमध्ये निवडणुका दिलेल्या आहेत. तर त्याचा आता अंमलबजावणी होत आहे, ही एक चांगली गोष्ट आहे. आताची जी प्रभाग पद्धती आहे, याच्यापूर्वी वार्ड पद्धती होती, 1 वार्ड 1 नगरसेवक. प्रभाग पद्धती जेव्हापासून आली त्याच्यामध्ये 3 किंवा 4चा जो ग्रुप दिलेला आहे,
तर हे योग्य तुम्हाला काय वाटते, आधीची वाढ पद्धती योग्य होती की प्रभाग पद्धती योग्य आहे? नाही, वॉर्ड पद्धतीमध्ये कसं होतं की मतदार कमी होते. आता आज जर समजा आपण आपल्याच वॉर्डचा विचार केला तर जवळपास 32,000 लोकसंख्येचा वॉर्ड आहे. तर 32,000 लोकांना एक नगरसेवक तेवढी सुविधा नाही देऊ शकत. म्हणून हे जे 4चा प्रभाग करण्याचा हे केलेलं आहे त्याच्यातून ही एक चांगली गोष्ट आहे. कारण जास्तीत जास्त लोकांना सुविधा भेटतील, नगरसेवक उपलब्ध राहतील. एखादा व्यक्ती जर कुठं बाहेर असला तर इतर 3 जण त्याच्या सेवेसाठी उपलब्ध राहतात. ते एक चांगली गोष्ट आहे. प्रशासकीय कारभार जो आहे आता यावेळेस 44 महिलांसाठी जागा राखीव आहे. यावेळेस महिला राज अर्ध्याला अर्धा आलेला आहे. तर याबद्दल कसं काय वाटतंय? मला वाटतं महिलांना खूप चान्स भेटला पाहिजे आणि त्यांना काम करायची संधी मिळाली पाहिजे. लेडीजला मोस्टली सगळ्या गोष्टी माहिती असतात की रोड, लहान मुलांचे स्कूल, बगीचा, पुन्हा लहान मुलांपासून ते वृद्ध लोकांपर्यंत सर्वांना काम करायची, त्यांच्यासाठी सेवा द्यायची चान्स भेटला पाहिजे. तर लेडीजला पण आणखी चान्स भेटला पाहिजे असं यांचं म्हणणं आहे. आपण आणखी उमेदवारांशी या ठिकाणी बोलणार आहोत. आणखी एक नामांकन भरून आलेले उमेदवार आपल्याबरोबर आहेत. आपलं नाव? प्रियंका मणित जगताप. कुठल्या प्रभागामधून आपण भरताय फॉर्म आणि काय मुख्य अजेंडा असणार आहे या इलेक्शनचा? यावेळेस तर नगरातली साफसफाई करायची आहे, कचऱ्याची. कुठल्या प्रभागामधून भरता? प्रभाग क्रमांक 11. मुख्य समस्या काय काय आहेत प्रभागातले? मुख्य समस्या तर पहिली म्हणजे साफसफाईच करायला लागणार आहे. आणि कचरा आणि खूप. आता यावेळेस महिलांना म्हणजे चांगलं एक आरक्षण आहे, 50%. 44 महिला असणार आहे यावेळेस सभागृहात. तर त्याबद्दल कसं काय वाटत आहे? खूप आनंद झाला आहे. महिलांना यावेळेस सूट भेटलेली आहे चांगली. तर फायदा घेऊ आता आम्ही. आपण कुठल्या पक्षाकडून भरला आहे? आम्ही वंचित बहुजन आघाडी. वंचित बहुजन आघाडीचा आता सर्व सपोर्ट पाहता या इलेक्शनमध्ये वंचित बहुजन आघाडीचा कसा काय म्हणजे जोर राहील, काय वाटतं? नाही, जोर तर चांगलाच राहील आणि आता बघूच रिझल्ट काय येईल तर. तर राष्ट्रवादीकडून फॉर्म भरलेले उमेदवार या ठिकाणी आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया. दादा, कुठल्या प्रभागाकडून फॉर्म भरला? 12 नंबर स्वामी विवेकानंद व बेलपुरा हा प्रभाग. आता स्वामी विवेकानंद बेलपुरा हा प्रभाग पाहता. बेलपुरा हा बराचसा मागास एरिया आहे. तर कुठकुठल्या मुद्द्यांवर इलेक्शन लढताय, काय अजेंडा आहे? आरोग्य, कचरा आणि नियोजन, आर्थिक नियोजन आणि विद्यार्थ्यांसाठी सवलती या मुद्दा मी इलेक्शन लढत आहे. आणि आतापर्यंतचा कंडिशन पाहता आतापर्यंत प्रशासकीय राज होतं. बऱ्याचशा दीर्घ कालावधीनंतर आता इलेक्शन होऊन राहिलं. तर प्रशासकीय राजमध्ये काही पब्लिक सॅटिस्फाईड होती असं वाटतं आपल्याला? नाही, पब्लिक सर्टिफिकेटमध्ये काही कम्युनिकेशन नव्हतं अधिकाऱ्यासोबत पब्लिकचं. पब्लिक कोणाला फोन करणार आणि काय तो येत नव्हता अधिकारी. आणि तिथं स्वच्छता बिलकुल नव्हती. आरोग्याला खूप धोका झालेला होता या 8 वर्षात. आपले राष्ट्रवादीचे जे नेते आहे संजय भाऊ खोडके, तर त्यांचा कसं काय मार्गदर्शन आहे? माननीय सुलभाताई खोडके आमदार अमरावती आणि माझे सर्वश्री संजीवभाऊ खोडके विधान परिषद यांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि त्यांनी मला जे तिकीट दिली आणि मी त्या विश्वासाला पात्र मी ठरण असं काम करेल. आणि आता यावेळेस महिला राजलाही तेवढंच जास्त पुढाकार दिलेला आहे. 44 महिला जवळपास दिलेले आहे. तर हे महिला राजला भेटलेलं आरक्षणाबद्दल आपल्याला काय वाटतं? खूप छान आहे, कारण की गृहिणी आपल्या घरातच राहते. गृहिणी बाहेर निघाली, त्यांना हे जग पाहायला मिळालं. या जगातलं अस्तित्व का असते, कुठं लोकांचे कामं करता येते, कुठं नाही करता येत, कुठं आरोग्याला किती धोका आहे, कशामुळं काय म्हणजे नियोजन करता येते, हे आज गृहिणीला हे झालं. त्याच्यामुळं त्यांचं मी स्वागत करतो. महानगरपालिकेच्या आतेचा कारभार पाहता प्रशासकीय कारभार आतापर्यंत होताच. आता इलेक्शन झाल्यावर नगरसेवक येईल. परंतु आता मनपामध्ये आणखी काय काय डेव्हलपमेंट आवश्यक आहे, आपल्याला काय वाटतं? की सगळ्यात पहिले तर नियोजन हे आहे की युवकासाठी MPSC UPSCचे जे क्लासेस आहे, वाचनालय आहे, ते उघडण्यासाठी. आणि महत्त्वाचं आहे आरोग्याचं आणि ह्या नियोजन आहे जे कचऱ्याचं नियोजन आहे हे कुठंच दिसत नाही आहे. ते सगळ्यात पहिले करायला पाहिजे. आणि अमरावती महानगर खूप मागासलेली महानगरपालिका आहे. त्यासाठी संजीवभाऊ खोडके आणि सुलभाताई खोडके जे झटतात, जे आता त्यांनी निधी आणलेला आहे त्या याच्यासाठी, तो खूप मोठा निधी आणलेला आहे. आणि आम्ही जर निवडून आलो तर त्या अर्गानं अजून महानगरपालिकेचं वलय वाढेल आणि त्याला निधी अजून मिळेल. युती बाबतीत ते
अमरावतीमध्ये तेवढं पुढाकार दिसला नाही. बी जे पीचा सुद्धा आता इंडिव्हिज्युअली राष्ट्रवादी लढते आहे. तर कसा काय दबदबा राहील राष्ट्रवादीचा, काय वाटतं आपल्याला? मला असं वाटतं की महापौर राष्ट्रवादीचा बसेल असा दबदबा राहील. तर हे होते राष्ट्रवादीकडून फॉर्म भरलेले उमेदवार. आणखी उमेदवारांशी आपण या ठिकाणी बोलणार आहोत.